संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बचावासाठी ठाण्यात पर्यावरणप्रेमींचे मानवी साखळी आंदोलन। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वाचवण्यासाठी ठाण्यात भर पावसात पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्रित येत मानवी साखळी आंदोलन केले। मिशन सेव्ह SGNP अंतर्गत मानपाडा ते खेवर सर्कल दरम्यान तब्बल 1.5 ते 2 किलोमीटर लांबीची मानवी साखळी करण्यात आली आहे। या शांततापूर्ण आंदोलनात मोठ्या संख्येने ठाणेकर सहभागी झालेत। उद्यानालगतची 193 एकर वनजमीन तातडीने वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात यावी ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे। तसेच ठाणे महानगरपालिकेने 100 एकर जागेवर टाकलेली सर्व आरक्षणे रद्द करण्यात यावीत अशीही मागणी करण्यात आली आहे। याशिवाय वनसंपदेला धोका निर्माण होईल असा आरोप करत प्रस्तावित 40 मीटर पायथ्याचा रस्ता रद्द करण्याची मागणीही आंदोलकांनी केली आहे। या प्रकल्पामुळे जंगल, वन्यजीव आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे। या आंदोलनात तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। काही चिमुकल्यांनी बिबट्याचे मुखवटे परिधान करून आणि हातात ऑक्सिजन सिलेंडरच्या प्रतिकृती घेऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिलाय। त्यामुळे आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। मानपाडा ते खेवर सर्कल पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उभी राहिलेली मानवी साखळी हे या आंदोलनाचे प्रमुख आकर्षण ठरले। सेव्ह SGNP, जंगल वाचवा, वन्यजीव वाचवा अशा घोषणांसह आंदोलकांनी प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली। पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी हे आंदोलन असल्याचे आंदोलकांनी सांगितले असून मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला। देखील सहभागी झालेला आहे। आज आमचा कॅम्पेन जो आहे मिशन सेव्ह SGNP याच्यामध्ये बऱ्याचसे हायकर, रनर्स, ट्रेकर्स सगळे आहेत आणि हे मोहीम जे आहे ते सामान्य माणसांनी, ठाणेकरांनी सुरू केलेली मोहीम आहे आणि ह्याच्यात आपले जे मागणी आहेत, एकतर जे 193 एकरची जमीन आहे ती 193 एकरची जमीनवरती 100 एकरवरती ठाणे महानगरपालिकेची रिझर्वेशन आहे बायोडायव्हर्सिटी पार्कची आणि त्याच्या अतिरिक्त बाकीचे रिझर्वेशन्स पण आहेत। ते फुटहिल रोड पण एक बनवत आहेत 14 किलोमीटरचे। आमची मागणी आहे की हे सगळे रिझर्वेशन्स आणि हे रोड आणि जे बायोडायव्हर्सिटी पार्कचं रिझर्वेशन आहे ते TMCनी कॅन्सल करावा, कारण TMCकडे ते हक्क आहे आणि आमचं कॉर्पोरेटर्स आणि सगळ्यांची हे मागणी आहे की त्यांनी पण TMCला हे करण्यासाठी प्रेशराईज करावा। दुसरं आहे की हा जो जमीन आहे ठाणे महानगरपालिकेकडे आता ते फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे जायला पाहिजे। फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याला ॲज अ फॉरेस्ट प्रोटेक्ट करायला पाहिजे आणि अंतिम म्हणजे जे आदिवासी एवढ्या वर्षानुवर्षापासून संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये राहत आहेत त्यांच्या घरांवरती नोटिसे लावून त्यांना काढण्याचा प्रयत्न करतायत, तर त्यांना तिकडेच ठेवावं। त्यांची जमीन आहे आणि त्यांनीच हे जंगलचं संरक्षण केलं, त्यामुळे आम्ही इकडे आज जमलो। वर लोक आहेत, मला वाटतं 1000 तरी असतील। गौरव स्वीट्स पासून ते आम्ही खेवरा सर्कलपर्यंत एवढी लोक आलेत। आम्ही सगळे हा जंगल वाचवायला आलेत। हे जंगलचा जो आहे, तुम्ही SGNPचा जो तुम्ही पूर्ण वाचलं असेल तर 193 एकर्स हे एक छोट्याशा प्रोसिजरल फ्लॉ म्हणून गेला आहे की जंगल रक्षकाने साईन करून नोटीस दिली आणि ते पण वॉचमॅनला दिली, तर मेरिट्स ऑफ द केसमध्ये गेलेच नाही आहे। ना महसूल विभाग ना वन विभाग सुप्रीम कोर्टात गेलंय। तिसराच TMC गेले, म्हणजे बेगाने के शादी में अब्दुल्ला दिवाना ते गेले आणि स्टे ऑर्डर असून सुद्धा, आय एम अ लॉयर ॲडव्होकेट राधिका, स्टे ऑर्डर असून सुद्धा TMCचा बोर्ड कसा लागलाय हा माझा प्रश्न आहे। सुप्रीम कोर्टचं स्टे ऑर्डरचं हे लोक उल्लंघन करतायत TMC। आणि तुम्ही तो केस पण वाचला तर दयाभाई म्हणून एक 75ला पारसी माणूस होता, त्याचा पॉवर ऑफ अटॉर्नी एका 10-15 वर्ष आधीचा एक बिल्डर आहे, त्याच्या नावाचं PO आहे। म्हणजे हा मॅसिव्ह करप्शन इज युअर, इट इज अ बिग भ्रष्टाचार आहे जो। तर ह्याच्यामधून आम्हाला ठाणेकरांना आमचे जे ग्रीन लंग्स आहेत संजय गांधी नॅशनल पार्क ते आम्हाला वाचवायचे आहेत। मेरिट्स ऑफ द केसमध्ये डिसाईड करायला पाहिजे आणि तो मेरिट्स ऑफ द केस पण नाहीच होते प्रोसिजर फ्लॉजमुळे। आव्हान काय करायला लागेल त्यांना? आव्हान काय कोणाला आव्हान? तुमचं ठाणेकर नागरिकांना आव्हान काय? ठाणेकर नागरिकांना आम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही प्लीज सगळे रस्त्यावर उतरा। जे प्रकल्प येत आहेत, रिंग मेट्रो बोला,
हे संजय गांधी नॅशनल पार्क तिथे जे झाडं तोडायचं जे काय चालू आहे 3,000 5,000 कांदळवनं तोडतायत हे सगळे नॅचरली नाही ग्रो होऊ शकत. 100 वर्ष जुनी हेरिटेज ट्रीज आहेत ते सुद्धा कापायला हे सगळे उतरले आहेत आमचे जे प्रशासन आहे. आणि कुठल्याही ठाणेकरांना त्यांनी कॉन्फिडन्समध्ये घेतलं नाही. आम्हाला कुठल्याही प्रकल्पाबद्दल काहीही माहिती नसल्यामुळे आम्ही असे रस्त्यावर उतरतो की आमची मागणी तुम्ही ऐका ठाणेकरांना काय पाहिजे ते.